सध्या शेतकरी सन्मान निधी 6,000 आहे। नोकरीच्या संधी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण पाहतोय अर्थमंत्र्यांना दही साखर यावेळेस भरवलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणि अशा पद्धतीने अगदी भारतीय सोपस्कार करत अर्थमंत्र्यांचं स्वागत राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेले आहे। आपण पाहतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळातच कॅबिनेटची बैठक होणार आणि त्यासाठीच हे सर्व कॅबिनेट मंत्री तिथे पोहोचतायत। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय राष्ट्रपती भवनातली ज्यावेळेस अर्थमंत्र्यांनी बजेटची एक प्रत राष्ट्रपतींसमोर सादर केलेली आहे। दरम्यान या बजेटमधून आता मध्यम वर्गाला काय मिळणार, व्यापाऱ्यांना काय मिळणार, शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। इस देश का अर्थस्थिति संभाल रहे हैं प्रधानमंत्री जी के नेतृत्व में। सबसे हमने प्रो पीपल, प्रो पुअर, प्रो मिडिल क्लास ही बजट दिया है, अभी भी ऐसा ही होगा। तर सर्वसामान्यांसाठीचं बजेट आम्ही नेहमीच मांडत असतो अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय। के लिए और देश को विकसित बनाने के संकल्प की दिशा में एक नया और मजबूत कदम होगा। विपक्ष कह रहा है कि बजट से क्वालिटी बढ़ेगी। चलिए जो नंबर्स हैं वो भी मैन्युफैक्चर है बजट में। अभी बिना बजट आए उनको पता लग गया नंबर, ये तो बड़ा आश्चर्य की बात है। मध्यम वर्ग को राहत दी जाएगी, अगर दी जाएगी तो चलिए अभी देखते हैं ना, थोड़ा इंतजार करिए, सब्र का फल मीठा होगा। तर बजेट सादर होण्याआधीच विरोधकांकडून टीका केली जाते असा खोचक टोला सत्ताधाऱ्यांनी लगावल्याचं आपण पाहतोय। दरम्यान आम्ही जो अर्थसंकल्प मांडतो तो सर्वसामान्यांसाठी असतो, शेतकऱ्यांसाठी असतो, त्यांच्या भल्यासाठी असतो अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून येत असल्याची आपण पाहतोय। बजेटमध्ये नक्की कुणाला काय मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, नोकर वर्गासाठी मोठ्या काही घोषणा होणार का, आरोग्य क्षेत्रामध्ये काही मोठ्या तरतुदी होणार का, यासोबतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान केंद्र सरकारकडून मिळणार का, जीएसटी संदर्भात काय निर्णय होतो, पेट्रोल डिझेल संदर्भात नक्की काय निर्णय होतो, सोन्याचा दर वाढणार की कमी होणार, सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार की नाही, घर स्वस्त होणार की महाग होणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तर काही वेळात पेश होगी। तो मैं मानता हूँ कि एक अच्छा माहौल में बजट आएंगे। हम सब इंतजार है और अभी बजट पेश होने वाले हैं तो हम लोग सब पार्लियामेंट जा रहे हैं। सर, दूसरी तरफ जिस तरह से सोनिया जी की तरफ से कल कमेंट्स आए उस पर क्या कहेंगे? हालांकि ये प्रियंका गांधी जी ने उसको डिफेंड किया, साथ में मोदी जी ने भी कहा कि देखिए, सोनिया गांधी जी ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी के बारे में जो टिप्पणी की है वो तो बहुत निंदनीय है। और सोनिया जी ऐसे परिवार से आती हैं तो उनके लिए एक आदिवासी महिला इस देश का राष्ट्रपति बनना उनको पच नहीं रहा है, तो इसलिए इस तरह का बातें की हैं। मैं ये मानता हूं कि राष्ट्रपति जी को त्यावेळेस सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात केलेल्या भाष्यावर चर्चा होत होती। आता आपण पुन्हा एकदा बजेटकडे वळूयात। बजेट अगदी काही क्षणांमध्येच सादर होईल। 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील आणि या बजेटमध्ये